धन्यवाद. थँक्यू सो मच करंजी काळन सर. निश्चितच आज 3 दिवसापासून आपल्या सोबत आहेत. क्रिकेटची इत्यंभूत माहिती त्यांच्या वाणीमधून आपल्याला ऐकायला मिळते आणि दर्जेदार प्रेझेंटेशन आणि क्रिकेटचं ब्रह्मज्ञान ज्यांच्या वाणीतून आपण ऐकतोय. मनपूर्वक आभार. कल्याण डोंबिवलीवरनं बिलॉंग करतात. कल्याण ग्रामीणला निश्चितच भरपूर योगदान, त्याचबरोबर टेनिस क्रिकेटच्या संपूर्ण खेळाला भरपूर सारं योगदान करंजी काळन सरांचं आपल्याला लाभतंय. निश्चितच एक युवा समालोचक आहेत आणि आज आपल्यासाठी सुद्धा या ठिकाणी भरपूर चांगलं समालोचन ते करतायत. गेल्या 3 दिवसापासून आपल्या सोबत आहेत. मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. गेम ऑन. पहिलाच बॉल समीरसाठी आडव्या बॅटने खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे सचिन सातपुते. स्वतः चेंडूचा ताबा घेतोय. एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात करतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्डवरती श्री गणेशा झालाय. गोलंदाज सुभाष सातपुते, फिरकीचा जादूगार. फिरकी आक्रमण, भरपूर चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं. राईट अमोर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा सचिन सातपुते. वन मोर डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावा संख्या जर आपण बघितली तर ती 2 धावा धावा फलकावरती. समीरच्या बॅटमधून सिंगल, विक्रमच्या बॅटमधून सिंगल. सुभाष, ओहो क्लीन बोल्ड. लाईन मिस केली. इफ यू मिस आय विल नेव्हर मिस. फलंदाज बाद. भरपूर अपेक्षांचं ओझं त्याच्यावरती होतं आणि निराश करून तंबूच्या आश्रयाला. यावेळेस हा चेंडू चेक केला जाईल. लेगस्टम्पच्या बाहेरून जातोय. व्हाईट बॉलचा कॉल. आकाश आलाय बॅटिंग करण्यासाठी. आज आपण पाहताय तर विश्वास या संघाचा बॅकबोन, विश्वास वाळिंबे द लिजंड क्रिकेटर मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळत नाहीये. थोडीशी दुखापत त्याला काल जाणवली आणि नक्कीच आपण पाहाल तर यावेळेस अपील केलं जातंय. दुसरी विकेट कॅरी केली जाईल. फलंदाज एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात या ठिकाणी पंचांनी बाद दिलाय. दुसरी विकेट या ठिकाणी कॅरी केली जाते. फलंदाज बाद होतो या मैदानावरती. ज्याच्याकडनं भरपूर अपेक्षा होत्या तो फलंदाज माघारी परततोय. आकाश तंबूच्या आश्रयाला जाऊन परततोय. पहिलं षटक. 3 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद होत आहेत. अल्यानी संघ अडचणीत सापडत असताना रायझिंग स्टार अल्यानी हा संघ मैदानावरती खेळतोय. स्कोअर कार्डवरती
पहिलं षटक आहे. अतिशय चांगली गोलंदाजी सुभाष सातपुतेला आपल्याला पाहायला मिळालं. फिरकी ऑफ ब्रेक करत असताना पहिल्या षटकामध्ये नक्कीच थांबवून ठेवलं. 2 गडी बाद 3 धावा धावफलकावरती बॅटिंग करते टीम रायझिंग स्टार आल्याने. टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज यावेळेस बाद केलेत. न्यू बॅटर मैदानावरती स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना विक्रम जो सलामीसाठी आलाय, स्ट्राईक वरती खेळतोय. साथ देण्यासाठी कॅप्टन मिलिंद. यावेळेस षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल खाली राहतोय. कमी उंचीचा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. निर्धाव. बॅटिंग करत असताना विक्रम स्ट्राईक एंडवरती, मिलिंद नॉन स्ट्राईक एंडवरती. षटक दुसरं चालू झालंय. या ठिकाणी आपण पाहाल तर नक्कीच संघासाठी आश्वासक कामगिरी गोलंदाजांची राहिली आहे. चांगली गोलंदाजी करतायत. पहिलाच डॉट फेकलाय. यावेळेस समोरच्या दिशेला खेळलाय. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे. पकडलं, फेकलं. एक सिंगल धावेचं योगदान. 1 धाव येईल धावफलकावरती जोडतायत. स्ट्राईक रोटेट होईल. 4 धावा एकंदरीत धावफलकावरती. आणि बॅटिंग करत असताना स्ट्राईक रोटेट होतीये. मिलिंद येतोय स्ट्राईक वरती. कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगलं खेळ त्याने दाखवला. बॅटिंग सुद्धा चांगली केली. यावेळेस हा चेंडू चेक केला जाईल. आउटसाइड द स्टंप बाहेर. वाईट बॉल. अवांतरची खून करतायत पंच, सांगतायत हा वाईट बॉल. व्हाईट बॉलची खून करत असताना 1 धावेची भर धावफलकावरती 5 धावा. 5 षटकांची मॅच. 55 ते 60 धावा जरी पदरात आल्या तर फाईट करता येईल. चांगली गोलंदाजी रायझिंग स्टार आल्याने संघाकडे सुद्धा आहे. षटक दुसरं चालू आहे. यावेळेस बिलिनने फटका खेचलाय. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सचिन अडवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक टप्पा खाऊन चेंडू सीमा पार. चौकार. मिलिंद कॅप्टन इनिंग मैदानावरती साकारत असताना काल पाहायला मिळाला. आज सुद्धा चांगला खेळ चालू केलाय. यावर्षी चांगला टच मध्ये पाहायला मिळतोय. फॉर्म मध्ये. यावेळेस पुन्हा चेक केलं जाईल. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. लाईन लेंथ थोडीशी खराब पाहायला मिळाली. स्कोर कार्ड पुढे सरकले. 10 वरती जाऊन पोहोचले. 2 षटकं आणि निश्चितच दुसरं षटक चालू असताना या षटकातील अजून विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत आपण 9 चेंडूंचा खेळ पाहिला. 10 धावा जोडतायत. हळूहळू मोमेंटम शिफ्ट होत आहे. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती मिलिंद खेळतोय. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरती स्पर्श झाल्यानंतर विकेटच्या मागे त्या ठिकाणी अविनाश देसले चेंडूचा ताबा घेत असताना पाहायला मिळाला. निर्धाव. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग. षटकातले 2 चेंडू शिल्लक. षटक दुसरं चालू आहे. स्कोर कार्ड वरती बॅटिंग करत असताना धावा बनवाव्या लागतील. पूर्वार्धामध्ये 5 षटकात तुम्ही जर 55 ते 60 धावा जरी बनवल्या, या मॅच मध्ये नक्कीच रंगत पाहायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न आहे. विकेटच्या मागे झेल टिपण्याचा प्रयत्न आणि अप्रतिमरित्या हा झेल टिपला जातोय. मोठी विकेट मैदानावर कॅरी केली जाईल. मिलिंद वाळिंबे जो फॉर्म मध्ये होता त्याचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3रा विकेट. दहा धावांवरती अजून एक फलंदाज बाद होतोय. मिलिंद ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला, तो सुद्धा तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतो. इथं लागलेला 3रा धक्का. बॅटिंग करणाऱ्या टीम रायझिंग स्टार आल्याने या टीमला. गोलंदाजी करतोय. षटकाची जबाबदारी संदेशच्या खांद्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळतं. या षटकाचा जर आपण विचार केला तर 1 विकेट त्यानं मिळवली आहे. षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. नवीन बॅटर, नवीन फलंदाज मैदानावरती. जीडी आलाय.
जयेश वाळिंबे संघासाठी हार्ड हिटिंगसाठी ओळखला जातो, मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच ओळख आहे. चौकार षटकार मारणं निश्चितच यासाठी ओळखला जातो. जेडी आलाय स्ट्राईक एंडवरती, भरपूर धावा बनवण्याचं योगदान निश्चितच द्यावं लागेल. या मॅचमध्ये आपण पाहाल तर लवकर बॅटिंगसाठी येतोय. इनिंगचा पहिला चेंडू फेस करतोय, फटका खेचलाय, एक टप्प्यावरती चेंडूला अडवत असताना त्या ठिकाणी पकडलं आणि एकच धाव यावेळेस पाहायला मिळतीये. सिंगल एका धावेचं योगदान, 2 षटकं संपतायत धावफलकावरती पाहायला मिळतात. 11 धावा, 11 ऑन द बोर्ड, 11 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 11 धावा. बॅटिंग करत असताना जेडी आणि विक्रम 2 फलंदाज. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा मित्रांनो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये भाई गोलंदाजीसाठी, ज्या भाईनं कालच्या दिवसामध्ये निश्चितच चांगला खेळ दाखवला. टेंबरे संघ सुद्धा मैदानावरती भरपूर संघर्ष करतोय. कालच्या दिवसामध्ये 3 मॅचेस त्यांनी सुद्धा खेळल्या, एका मॅचमध्ये विजय मिळवला, 2 मॅचमध्ये नक्कीच त्यांना थोडासा संघर्ष करावा लागला. ही मॅच मैदानावरती स्ट्राईक एंडवरती जेडी, गोलंदाज भाई, तिसरं षटक चालू झालंय. लेफ्ट आर्म फिरकी, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय, फटका, फटका ताकदवर आहे. फिल्डर त्या ठिकाणी वाट पाहतोय, मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. जेडी ऑन फायर, षटकार. आडव्या बॅटचा तडाखा. जेडीला निश्चितच मैदानावरती थोडंसं थांबून खेळावं लागेल, चेंडू पाहून मेरिटवरती खेळावं लागेल, धावा बनवाव्या लागतील. इथून गरज आहे संघाला. संघाचं धावफलक वेगानं पुढे सरकलं, 17 वरती जाऊन पोहोचलं. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करत असताना भाई आणि भाईच्या पहिल्या चेंडूवरती हा जेडीचा वार, षटकार येतोय. 6 धावांची मदत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती 17 धावा, 17. यावेळेस फिरकी, पुन्हा एकदा बॅट फिरवली, वेगानं बॅट फिरवायची. जेव्हा जेडीच्या बॅटला मिडल होतो चेंडू त्यावेळेला नक्कीच चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसात सुद्धा 2 सलगचे षटकार त्याने ठोकले होते. या मॅच मध्ये सुद्धा आल्या पहिलाच बॉल सिक्सर. यावेळी शॉर्टपी चेंडू पूल करतोय, वेट अँड वॉच, एक सिंगल धाव. सीमारेषेवरती पकडत असताना थोडीशी फंबल होतोय आणि त्या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावतायत. यस, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होतीये. 2 धावा कंप्लीट करतायत. स्कोर कार्ड जातं ते 19. षटक या ठिकाणी तिसरं मार्गस्थ असताना भाई गोलंदाजी करतोय, 19 धावा धावफलकावर. सामना आपण पाहताय आम्ही टेंबरेकर टेंबरे, स्वर्गीय प्रशांत भोईर याच्या स्मृतींना उजाळा देत असताना निश्चितच त्याच्या आठवणीमध्ये आजही आपल्याला त्याची आठवण येते आणि त्याच्याच नावानं संघ मैदानावरती खेळतोय. फाईट करत असताना रायझिंग स्टार हल्ल्याने हा संघ मैदानावर संघर्ष करतोय. स्ट्राईक एंडवरती जेडी. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलाय. सचिन त्या ठिकाणी सेफ हँडने चेंडूला पकडलं, फेकलं, एक सिंगल धाव. शांत चाललेलं क्रिकेट, शिस्तबद्ध क्रिकेट मैदानावरती. षटकार आला, त्यानंतर आपण पाहाल तर एक दुहेरी धाव, त्यानंतर एक सिंगल. स्कोर कार्ड जर जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळालं तर ते 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 20. 3 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा स्कोर कार्डवरती. भाई गोलंदाजी करतोय, स्ट्राईकवरती विक्रम. विक्रमला मात्र इथून जबाबदारी घ्यावी लागेल, जबाबदारीचं निश्चितच प्रदर्शन करावं लागेल. जबाबदारी संघासाठी निश्चित सलामीची दिली आहे. चेंडूवरती मेरिटनुसार खेळावं लागेल, लक्ष ठेवून खेळावं लागेल. निश्चित अजून भरपूर मॅच बाकी आहे. 5 षटकांची मॅच. चांगली गोलंदाजी समोरून भाई करतोय, फिरकी आक्रमण, लेफ्ट मारा करत असताना राऊंड विकेटनं चेंडूला बरोबर समोर पिच करतो, दोनही बाजूला वळवत असताना पाहायला मिळतोय. फिरकी गोलंदाजी, स्ट्राईक एंडवरती युवा विक्रम. हा सुद्धा चेंडू बॅट फिरवतोय जागेवरनं, फुटवर्क नाही, चेंडूवर नजर नाही, ब्लाइंड स्ट्रोक. चेंडू जातो विकेट किपरच्या हातात. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती आहेत 20 धावा, 20 ऑन द बोर्ड.
षटक तिसरं या ठिकाणी संपलंय. धावफलकावरती पाहायला मिळतं 20 धावा. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 5 षटकांची मॅच आहे. या 2 चेंडूंवरती 2 षटकांमध्ये निश्चितच आक्रमणाचा प्रयत्न करावा लागेल, धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. षटक क्रमांक या ठिकाणी चौथं चालू होतंय. गोलंदाजी मार्गवरती देवा भाकरे. देवाच्या खांद्यावर जबाबदारी येते आणि इथून त्याला जबाबदारी स्वीकारावी लागेल. षटक चौथं त्याच्या हातामध्ये चेंडू आहे. सुस्वागतम 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 सुस्वागतम. ज्या व्यक्तिमत्वाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, या संपूर्ण सोहळ्यासाठी मानाचं पान, अभिमान, आपल्या सर्वांसाठी मोलाचं सहकार्य ज्या व्यक्तिमत्वाचं आपल्याला सातत्यानं राहिलंय, आज आपल्या विनंतीस मान देऊन मंचावरती अगदी आपल्या प्रेमासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत सन्माननीय विजयजी रघुनाथ जाधव गुरुजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. SPL कमिटीच्या वतीनं गुरुजींचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. गुरुजींना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मोलाचं मार्गदर्शन, मोलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि आमच्या SPL कमिटीच्या पाठीमाग प्रेमाचा हात नेहमीच यांचा राहिला आहे, ते आमचे विजयजी जाधव गुरुजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. SPL कमिटीच्या वतीनं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. कंटिन्यू 8 वर्ष या संपूर्ण सोहळ्यासाठी ज्यांचा मोलाचा हातभार, मोलाचं सहकार्य आणि मोलाचं मार्गदर्शन आपल्या सर्वांच्या पाठीशी राहिलंय, सन्माननीय विजयजी जाधव गुरुजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गुरुजींचं हार्दिक सहर्ष स्वागत करूया. या ठिकाणी सुरुंग लागलाय अल्लाडीच्या टीमला. या ठिकाणी 20 धावांवरती अजूनही गडी बाद होतोय. संघ संकटात सापडत असताना, अडचणीत सापडत असताना इथून कशा पद्धतीनं बाहेर पडायचं हा एक मोठा यक्ष प्रश्न पडलाय. फलंदाज दिनेश मैदानावरती आलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती आला नाही, सरळ डॉट. देवा भाकरे चांगली गोलंदाजी करतोय. संघासाठी एक अतिशय चांगलं षटक या ठिकाणी हाताळत असताना 3 चेंडू फेकलेत, एकही धाव न देता 1 विकेट त्यानं संपादित केली आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानावरती देवा भाकरेच्या माध्यमातून. उजव्या हाताचा गोलंदाज आहे, ऑन साइडला खेळलाय, फटका त्या ठिकाणी फिल्डर आहे, अडवण्याचा प्रयत्न करतायत. एक सिंगल कंप्लीट, थोडंसं फंबल आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावले. 2 धावा कंप्लीट करतायत. या चेंडूवर खेळलाय, फटका त्या ठिकाणी ऑन साइडला, फिल्डर आहे, पकडतो. एक टप्प्यावरती चेंडूला पकडलं, फेकतोय आणि एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. सामना आपण पाहतोय रायझिंग स्टार अल्याणी संघ आणि रायझिंग स्टार अल्याणी संघाचा अजून एक रायझिंग खेळाडू द्रविड वाळिंबे या संघाचा संघ मालकत्व सुद्धा त्यांनी स्वीकारले. द्रविड वाळिंबे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. काल त्यांचा अपघात झाला आणि छोटासा अपघात झाल्यामुळे ते मैदानावरती आज येऊ शकले नाहीत. मात्र हॉस्पिटलच्या बेडवरनं मॅच पाहतायत, त्यांचं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूया. ऑन साइडला खेळल्या, एक सिंगल कंप्लीट करतायत, एका धावेची मदत येते. शांत ठेवलंय, धावांपासून निश्चितच वंचित ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलं. शिस्तबद्धपणे गोलंदाजी केली. देवा भाकरेला आपण पाहिलं. स्कोर कार्ड वरती आहे 24 धावा, 24 ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स. चला फिल्डिंग सजवून घ्या.
ते पार्सल दिले बघा सकाळी पॅकेट तुम्हाला. हां ते द्या त्यांना. हो 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 द्या त्यांना. अच्छा अच्छा हां द्या. शेवटच्या षटकात आपण आहोत. विलास येतोय बॅटिंग करण्यासाठी. अविनाशनं पहिल्या चेंडूवरती गडी मिळवलाय. स्कोअर कार्ड स्थिरावलेला आहे ते 24 या धावसंख्येवरती. 24. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथून स्लॉग हिटिंग करावी लागेल, हार्ड हिटिंग करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील. या चेंडूवर खेळल्या फटका त्या ठिकाणी मिडविकेटच्या दिशेनं. फिल्डर आहे सीमारेषेवरती पकडलंय. एकेरी धावील, सिंगल एक धावील. पुन्हा एकदा एका धावेचं योगदान पाहायला मिळेल. शांत ठेवलंय. चौकार षटकार पाहायला मिळाले नाहीत. विकेट एका पाठोपाठ एक जाताना पाहायला मिळाल्या. टेंबरेकर संघ मैदानावरती कंबर कसून या मॅचमध्ये नक्कीच आपण पाहताय तर खेळतोय. चांगले खेळतायत. यापूर्वी 3 मॅचेस खेळलेत. अजूनही त्यांच्यासाठी आव्हान कायम आहे. या मैदानावरती नक्कीच क्वालिफाय होण्यासाठी त्यांच्यासाठी मार्ग खुले आहेत. या अनुषंगाने खेळतायत. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगवरती त्या ठिकाणी फिल्डर तैनात. एक सिंगल धाव. साडगाव संघाचे कॅप्टन आणि साई स्टार अल्यानी संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी तयार राहायचं आहे. अविनाश विलाससाठी हा फटका सुद्धा फसलाय. बराच वेळ चेंडू हवेत. फिल्डर आहे चेंडूच्या खाली आणि हा झेल टिपला जाईल. फलंदाज बाद होतोय विलास वाळिंबे तंबूच्या आश्रयाला. खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे आणि बरोबर जागेवरती झेल टिपला जातोय. अजून एक झटका मिळालाय तो अल्यानी टीमला. साडगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. साई स्टार अल्यानी टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण लगेच टॉससाठी या. विजयजी जाधव गुरुजी मान्यवरांना मी विनंती करतोय आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. टॉस केला जाईल. रमेश स्मृती साडगाव आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल संघ साई स्टार अल्यानी. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आम्हाला जोडले जात आहेत. त्याचबरोबर आमचे मान्यवर पाहुणे आदरणीय विजयजी जाधव गुरुजी या ठिकाणी आम्हाला जोडले जात आहेत. टॉस आपण करतोय. टॉस आपण करतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जात आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. जाधव गुरुजींच्या सोबत आपण आहोत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. महत्वाची मॅच आहे. साडगाव संघासाठी सुद्धा डू ऑर डायचा हा नक्कीच मुकाबला. त्याचबरोबर साई स्टार अल्यानी संघासाठी सुद्धा महत्वाची मॅच. या मॅच मध्ये जिंकणं गरजेचं असेल. टॉस होतोय. विजयजी जाधव गुरुजी यांच्या शुभ हस्ते छापा येतोय. टॉस जिंकलाय तो टीम साडगावनं. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. नक्कीच साडगाव टीम नाणेफेक जिंकते. काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारताय. किती मॅच खेळलात? किती परास्त झालात? किती विजयी झालात? 3 मॅच झालेले आहेत. 2 विन आहेत. 3 मॅच 2 विन 1 पराजय. ही मॅच अतिशय महत्वाची आहे तुमच्या संघासाठी. 5 षटकांची मॅच. साई स्टार अल्यानी संघ समोर आहे. ताकदवर टीम आहे. या वर्षीच्या हंगामात मॅच झाली आहे का अल्यानी विरुद्ध? नाही झाले अजूनपर्यंत.
पहिलीच मॅच आहे अंगामधली. यापूर्वी कधी झाली आहे का साई स्टार आल्याने विपक्ष साटगाव? हो झालेली आहे. आल्याने जिंकलेली आहे. यावेळेस आम्ही त्यांना टप्प्यात देण्याचा प्रयत्न करू आणि विन. नक्कीच नक्कीच विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. माझ्यासोबत साटगाव टीमचा कॅप्टन टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. चला बॅटिंग करायची आहे. 5 षटकांची मॅच. किती धावा जमवशील? 60 ते 65 सर. 60 ते 65 धावा जमवण्याचा तुझा प्रयत्न असेल. नक्कीच विजय आलाय आणि मेजर जयेश आल्यामुळं भरपूर ताकद तुमच्या टीमची वाढली आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच महत्वाची आहे. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. स्ट्रॅटेजी बनवा, चांगले खेळा, यशस्वी व्हा. आणि मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत. SPLच्या पहिल्या पर्वापासून 8 वर्षापर्यंत या 8व्या वैभवशाली पर्वापर्यंत ज्यांचं मोलाचं योगदान, मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलंय, सातत्यानं आपल्या सर्वांच्या पाठीशी प्रेमाचा आणि आशीर्वादाचा हात ज्यांचा आपल्या पाठीशी राहिला, आपल्या सर्वांसाठी नेहमीच हकेला साथ देणारं व्यक्तिमत्व तुम्हा सर्वांच्या हृदयावरती गेली कित्येक वर्ष ज्यांनी राज्य केलं, सन्माननीय विजयजी जाधव गुरुजी मंचावरती उपस्थित आहेत. मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मी SPL कमिटीच्या वतीनं SPL कमिटीचे सक्रिय सदस्य, त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचे आधारस्तंभ नरेशजी पाटोळे सर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मान्यवर विजयजी जाधव गुरुजी यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भरपूर सारं प्रेम पाहुण्यांना, मान्यवरांना आपण या ठिकाणी देतोय आणि निश्चितच आम्ही आपले आभारी आहोत. असंच प्रेम सातत्यानं आमच्यावरती राहू द्या अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करू. जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी मॅच चालू आहे. 2 संघांच्या दरम्यान टेंबरे संघ आपल्या अस्तित्वासाठी लढतोय, तर दुसऱ्या बाजूनं अल्यानी संघ आपल्या स्वाभिमानासाठी लढाई करतोय. मैदानावरती बिग फाईट मॅच सादर होतीये आणि सामन्याला जशी सुरुवात होईल उत्तरार्धामध्ये आवाज ऐकायला मिळेल. कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण क्रिकेटला लाभलेला अनमोल रत्न मराठी भाषेतले एक जबरदस्त समालोचन आपण ऐकूयात. जाऊयात करंजी काळनसर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. आपल्या हक्काचा आवाज, आपले स्थानिक समालोचक, व्हॉइस ऑफ शहापूर. गेले कित्येक पर्व या स्पर्धेची ती सेवा करत आहेत आपल्या वाणीमधून ॲज अ कॉमेंटेटर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रोन प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. 8व्या पर्वामध्ये 7व्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. मॅच नंबर 3 सुरू आहे. टेंबरे विरुद्ध अल्याणी. तर पहिल्या डावामध्ये अल्याणीने फक्त बनवल्या त्या 27-28 धावांचं माफक असं आव्हान या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आम्ही टेंबरे संघासमोर आदरणीय जाधव गुरुजी यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे, ज्यांच्याद्वारे 4 संघांना किट स्पॉन्सर करण्यात आलेले. अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात होईल. आघाडीची जोडी संदेश आणि सचिन, तर बॉलिंग मार्कवरती भाई. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल, स्लॉक स्वीप. बाबा प्लेचा अत्यंत दर्जेदार फटका आलाय. गॅप शॉट सिलेक्शन, डीप स्क्वेअर लेग चौकार. पुरुषाच्या दोन्ही संघांना विनंती आहे, या डावामध्ये 28 धावांचं लक्ष टेंबरे समोर. कदाचित हा सामना लवकर संपू शकतो, त्यामुळे साटगाव आणि साई स्टार अल्याणी लक्षात घ्या. या मॅचचा शेवटचा चेंडू पडल्याबरोबर फिल्डिंग करणाऱ्या संघाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि ऑनसाइडला डीप मिड विकेट हे प्रोटेक्शन आहे. सचिन सातपुते साठी बॅटचा चेहरा उघडला. कव्हर्सला खेळत आहे जिथे प्रोटेक्शन आहे, मागे खेळाडू उभा आहे. सचिन सातपुतेला माहिती आहे की या मॅच मध्ये तितक्याशा धावा आपल्याला बनवायच्या नाहीत विजयासाठी, त्यामुळे जास्त जोखीम घेऊन जमणार नाही. ऑलरेडी 4 आलेला आहे आणि त्या सिंगलने स्ट्रायकिंग एंडला आमंत्रण होतं ते संदेशला. दुसऱ्या बाजूने काय करायचंय ते अल्याणीला, तर डॉट बॉल टाकायचे. डॉट बॉल आले तर धावांसाठी एक धावेसाठी झगडावं लागेल. झगडत असताना विकेट जातील आणि विकेट गेले तर प्रेशर क्रिएट होणार आहे आणि तरच या मॅच मध्ये टिकून राहतील अल्याणी. लॉफ केलाय, बॅटचा चेहरा उघडलाय. लॉंग ऑन द फिल्डर येतोय काऊ फेसा. हो, स्टनिंग कॅच, इलेक्ट्रिफाइंग फिल्डिंग. काय झेल टिपला फिल्डरने. आकाशने आकाशामधून आलेला चेंडू आपल्या हाताच्या उंजळीमध्ये टिपला आणि धक्का दिलाय. तो टेंबरेला संदेश होतोय बाद.
डान्सिंग अंपायर आहेत, मात्र मी चायना अंपायर म्हणून देखील त्यांना एक नवीन नाव देईन. तुम्ही त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर तुम्हाला समजेल की किती डाऊन टू अर्थ आहेत. माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही वृत्ती त्यांच्यामध्ये आहे. जरी मूळ ते अहमदाबादचे असले, जन्म महाराष्ट्रातला आणि मराठी नेहमीच ते बोलतात. आणि त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी हृदयाच्या अंतःकरणामध्ये त्यांचं स्थान आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल, सुरुवातीला जय शिवराय हे नाव आल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या मुखातून. सो हॅट्स ऑफ टू यू विजयजी वाघरे सर. धावसंख्या 5 आहे. पहिला धक्का बसला, गोलंदाज तयार होईल. भाई तयार. ऑन साइडला फ्लिक करण्यात आलेला स्क्वेअर लेगला फिल्डर होता. जर पहिल्या ऍक्शन मध्ये बॉल सापडला असता त्यांना तर रनआउटची संधी होती. सिंगल मिळते, सिंगलने धावा 6 या आकड्यावरती आपण पाहतोय. 27च बनला. डिसिप्लिन बॉलिंग. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सुभाष कडून फक्त 3 धावा 2 विकेट. संदेश आला त्यानंतर 8 धावा 1 विकेट. भाई आले त्यानंतर 9 धावा. देवा आला त्यानंतर 4 धावा 1 विकेट. तर अविने सगळ्यात मॅजिकल फिगर 3 धावा 3 विकेट. प्रत्येक गोलंदाजाने दमदार गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी वर्चस्व गाजवलं पहिल्या इनिंग मध्ये. स्वीप करतो, अपील आहे, एज आहे, सांगतात फाईन लेगला चुकी झाली आहे. धावा ऑलरेडी कमी आहेत आणि या क्षणाला अशा चुका कराल तर विजयापासून फार लांब जाल. सचिन सातपुतेचा आणखी एक चौकार. एक वेगळा डान्स आणि नृत्याविष्कार तुम्हाला पाहायला मिळेल विजय वाघरे सरांचा. लावणी फार शालीन आहे, तिचं सौंदर्य वेगळं आहे. मी काल देखील त्याबद्दल म्हणालो. होल्टॉस आहे, बॉलला ड्राईव्ह करतोय. पॉइंटच्या फिल्डरने चुकी केली आहे. थोडासा चाच पडत होता, मात्र चेंडू न चाच पडता चाललाय डीप स्वीपर कव्हरला. तिथे कव्हर केलं एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर. धावा तोपर्यंत मिळतात 2 आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहतोय पुढे ती 12 वरती. ओके, 28 धावांची गरज आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती 1 विकेटचं नुकसान. चांगली सुरुवात केली आहे ती आम्ही टेंबरेकर टेंबरेच्या या फलंदाज सचिनने आणि त्याच्यासोबत असलेला अभिनय. काल सचिन सातपुतेने फार दमदार खेळ केला होता. मी काल देखील म्हणालो की गॉड ऑफ क्रिकेट सचिन आणि त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेटचा गॉड कृष्णा सातपुते यांचं कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. सचिन सातपुते. अजूनही आपण बघितलं तर 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 24 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायचा आहे त्या 16 धावा बॅटिंग करणाऱ्या आम्ही टेंबरेकर टेंबरे संघाला. टेंबरे संघाची युनिटी इज द स्ट्रेंथ असं आपण म्हणतो. एकीचं बळ असतं आणि क्रिकेट असाच खेळ आहे जो एका खेळावरती निर्भर नाही, तर तुमच्या संघातील 11च्या 11 खेळाडूंना खेळावं लागतं तेव्हा कुठेतरी तुम्हाला विजय मिळतो. आणि या लीग स्टेजला 5 मॅचेस आहेत, त्या 5 मधून किमान तुम्हाला 3 जिंकणं गरजेचं आहे. आणि त्या जिंकत असताना जेव्हा पॉइंट्स इक्वल होतात तेव्हा मात्र नेट रन रेट वरती आपल्याला पुढचा क्वालिफायर शोधावा लागतोय, निवडावा लागेल त्यामधून. त्यामुळे तुम्ही जर हरत असाल तर कमी मार्जिनने हारा आणि जिंकत असाल तर जितकं जास्त मार्जिनने जिंकता येईल तोसा प्रयत्न करा. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय कल्याणीकर चषकाचे आयोजक आदरणीय समाजसेवक युवा उद्योजक दिलीपजी मोरे साहेब आणि नरेश गोडविंदे साहेब यांच्या ठिकाणी मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. शेंद्रून प्रीमियर लीगच्या आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीम कडून. फर्स्ट स्लिपला फिल्डर आलेला आहे, तो थेट सेकंड स्लिपला उभा आहे. फर्स्ट स्लिप खाली आहे, बॉलर तयार. अक्रॉस द बॅटने शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आता उपस्थित आहेत आणि त्यांनी फक्त इन्व्हिटेशन दिलं कारण सचिन सातपुतेच्या बॅटमधून धावा येत आहेत. सो त्यांना आमंत्रण देणं, स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेचं आहे आणि हे सॅक्रिफाईस करणं गरजेचं असतं. जेव्हा तुमच्या समोरचा फलंदाज चांगले फटके खेळतोय सो त्याला स्ट्रायकिंग एंडला आणा. पार्टनरशिप कशी होईल त्याकडे लक्ष द्या. लिमिटेड ओव्हरमध्ये देखील विकेटला महत्त्व असतं. बऱ्याच वेळेला मी म्हणतो विकेटला महत्त्व नसतं, पण जर तुमचे विकेट राहिले, तुम्ही 2 ते 3 चेंडूंमध्ये सेट होता आणि मग त्यानंतर तुमच्या बॅटमधून तितक्याच धावा येतात आणि तितकाच आत्मविश्वास तुमच्याकडे असणाऱ्या आणि फलंदाजांना जे पॅव्हलियनमध्ये असतात त्यांच्याकडे देखील असतो. सातपुते शफल झालाय, शफल क्रॉस होऊन पूल केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आलाय, चांगली फिल्डिंग. कॅच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता त्यामुळे
बॉडीला स्पर्श होऊन चेंडू थांबला, उचलला त्याने, त्यानंतर थ्रो केलेला, 1 धाव मिळते आणि या सिंगलने धावसंख्या 14 वरती. साठगाव विरुद्ध साई स्टार कल्याणीमध्ये टॉस झालेला आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही मातब्बर संघ आहेत, दोन्ही एकाच कॅलिबरचे संघ आहेत. सो पुढचा सामना प्रेक्षकांच्या नजर आहेत आजच्या 8च्या पोल मधून या मॅच कडे. साठगाव विरुद्ध साई स्टार कल्याणी, दोन्ही संघ स्टार खेळाडूंनी भरलेले आहेत. फुल टॉस होता, ऑन ट्रॅक केलेला आहे, गॅप मध्ये बॉल आहे, लॉंगचा फील्डर येतोय पण त्याचा वाक्या बाहेर. प्रयत्न चांगले, प्रयत्नांना असफलता, चेंडू सीमारेषा पार, चौकार. लॉंगरला थोडं वाईडिश ठेवलं आणि त्याचा फायदा झाला. स्ट्रेट बॅटने हा फटका पण बघितलाय फलंदाज अवीचा बॅट मधून. व्ही शेप मध्ये फ्रंट फूट वरती आले, फुल टॉसला मिडल केलं. यावेळेला अक्रॉस बॅट शॉट मिड विकेटला फिल्डर आहे, त्याला भेदून मागे चाललाय चेंडू. डीप मध्ये फिल्डर आहे, थोडंसं फंबल झालंय, पण या मॅच मध्ये माफक अशा 28 बनवायच्या आहेत आणि पहिल्या 2 षटकांमध्ये जवळपास आपण पाहतो 19 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. दोन्ही अंपायर्स नदीम शेख सर आणि त्याचबरोबर आपण पाहतोय विजयजी वाघरे सरांना ऑन ग्राउंड, तर सुमित देशमुख सर सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. पहिल्या दिवसापासून पंचांची कामगिरी tenniscricket.in आमच्या संपूर्ण टीमची, tenniscricket.in मिलिंद दादा, प्रीतम आणि बंटी आमचे दोन्ही कॅमेरामॅन प्रत्येक गोष्टीकडे डोळ्यांना जे दिसणार नाही ते कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये ते टिपतायत. टॉप एज विकेट कीपर डाऊन दी बॉल, सचिन सातपुते इज गॉन. मोठा धक्का बसलाय, पण या मॅच मध्ये कुठेतरी त्यांचं पारडं वजनदार आहे, त्यामुळे सचिनच्या विकेटला जास्त महत्व नसेल, त्याने धावा देखील बनवलेल्या आहेत. 19 ला बसतोय दुसरा धक्का आम्ही टेंबरेकर टेंबरेला. सोबत 12 धावा जोडल्या सचिन सातपुतेने धावफलकामध्ये. टोटल स्कोर 19. अजूनही या मॅच मध्ये बनवायच्यात 9 धावा, तर बॉल शिल्लक आहेत ते टोटल 19 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या आम्ही टेंबरेकर टेंबरे संघाला. आय थिंक साठगावने टॉस जिंकला, फिल्डिंग ते करणार आहेत साई स्टार कल्याणीच्या विरुद्ध. साठगाव संघ तयार राहा आपण आपल्या स्क्वॉडचं प्लीज. आय थिंक आपले कर्णधार संघाला घेऊन रेडी देखील आहेत. कर्णधार अनिल यांच्या नेतृत्वाखाली आपण साठगावला पाहतोय. सलग 2 सामने त्यांनी जिंकले होते, पण मागच्या मॅच मध्ये परास्त व्हावं लागलं. पण मी म्हणेन मागचा सामना जवळपास तोंडातून त्यांनी घास काढलाच होता, कारण चांगली फाईट दिली त्यांनी. 6 बॉलमध्ये 3 धावा पाहिजे असताना शेवटच्या बॉल पर्यंत सामना आला होता, तिथून तो त्यांनी गमावला. लो स्कोर मॅच होती. या मॅच मध्ये देखील आपण कमी धावा पाहतोय, 27 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. पहिल्या इनिंग मध्ये 28 ला चेस करत असताना 19 बनलेला आहे. 9 धावांची अजूनही गरज आहे. वेळ जास्त झालाय, प्लीज हरी अप, कम ऑन. लॉफ केल्या स्ट्रेट बॅटने, लॉंग ऑफला फिल्डर येतोय. पहिल्या बाउन्स वरती चांगली फिल्डिंग, एकाच हाताने कव्हर केल्या बॉलला. सिंगल मिळते. स्कोमॉझॉन 20 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुभाषला आपण पाहतोय, 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. आकाशला आपण दुसऱ्या बाजूने पाहतोय, ज्याने इनिंग मध्ये फार सुंदर झेल टिपलेला आहे.
धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे, त्यामुळे गोलंदाजांना मार्जिन ऑफ एरर्स कमी आहेत. तो आत्मविश्वास तितकासा त्यांच्याकडे नाही आहे. त्याचं कारण फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही, पण जे फलंदाजांना कमवता आलं नाही तेच गोलंदाजांनी कमवलं तर हा सामना बनेल. अनऑर्थोडॉक्स पद्धतीनं स्कूप करण्याचा प्रयत्न होता, सुपला ज्याला आपण म्हणतो, पण अगदी उभे राहून सुपलाचा प्रयत्न. एज आहे, सिंगल मिळते, सिंगलने धावा पुढे चाललेला आपण पाहतोय ते 21-21 धावा. योगेश वाघ यांनी खरं तर समालोचन करत असताना अगोदर सुपला म्हटलं, सुपला शॉट, आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये देखील समालोचक सुपला म्हणून बोलायला लागले, आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील सर्रासपणे हिंदी भाषिक समालोचक देखील समालोचन करत असताना सुपलाचा प्रचार करत आहे. थर्ड मॅनला बॉल चाललाय, एज होती इथे, लेफ्टी अविसा बॅटमधून आलाय, चौकार. अजूनही 3 धावांची गरज आहे मॅच मध्ये. ती बॅटिंग करणाऱ्या आम्ही टेंभरे संघाला. लेफ्टी चांगली बॅटिंग करतोय आणि कदाचित आता तो पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न एका मोठ्या फटक्याने सामना संपवण्याच्या प्रयत्नात असेल अविनाश. या सॉन्ग साइडला लॉफ्ट तर केलेला त्याने, डीप मध्ये फिल्डर येतोय, मिस फील्ड, चेंडू जवळपास चाललायचा वेगाने आणि गेला सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचे 2 चौकार. 28 सक्सेसफुली चेस डाऊन. आम्ही टेंभरेने सामना जिंकला. आपला हार्दिक अभिनंदन. आडलक टीम अल्याणी, शेक हँड करा मित्रांनो. क्रिकेटचा संघर्ष संपला. मैत्रीचे संबंध पुन्हा एकदा दोन्ही संघ जपतील आणि त्यानंतर मैदानाचा ताबा पण सोडा. आपण जाऊया सामनावीरच्या पुरस्काराकडे.